आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यासमोर छत्रपती संभाजीराजे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक नवा पर्याय तयार करतायत। स्वतः छत्रपती संभाजीराजे आपल्याबरोबर आहेत। राजे, आज पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीची बैठक पार पडते। तुम्ही आधी मराठवाड्यामध्ये ओल्या दुष्काळाची पाहणी केली, अतिवृष्टीची पाहणी केली। राज्यासमोर एक तुम्ही नवा पर्याय तयार करताय। हा नवा पर्याय कसा असेल? विधानसभा निवडणुकीमध्ये या आधीच्या सरकारकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात का असं तुम्हाला वाटतंय का? किंवा एक नवा पर्याय म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय सांगा? एक तरी तिसरी आघाडी आम्ही म्हणत नाही। एक सक्षम पर्याय, एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। या 75 वर्षात जर आपण पाहिलं असेल, हेच सत्तेत हेच विरोधात लोक बसतात आणि लोकांच्या अजूनही मूलभूत प्रश्नावरच हीच चर्चा सुरू आहे। खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने महाराष्ट्र झपाट्याने वाढायला पाहिलं होतं त्या पद्धतीने वाढताना आपल्याला दिसत सुद्धा नाही आणि म्हणून लोकांच्यात सुद्धा एक अस्वस्थता व्यथित आहेत लोक की आपल्याला एक नवीन पर्याय जर आला तर आपण एक महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत पर्याय जर आपल्या समोर आला तर लोक सुद्धा आपल्याबरोबर येतील आणि म्हणून हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। जे प्रामुख्याने जे चळवळीत जे काम करणार आहेत, मग बच्चूभाऊ कडू असतील, राजू शेट्टी साहेब असतील, अशा अनेक लोक सगळे आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्याचीच आज एक दुसरी बैठक वाटते आज आमची होणार आहे की पुढं कॉमन मिनिमम प्रोग्राम कसा करायचा, पुढं कसं जायचं या दृष्टिकोनातून अशी दुपारी आमची मीटिंग राहील। पण ह्या निमित्ताने मला एवढं निश्चित सांगायचं आहे की जे चळवळीत काम करणारे अनेक संघटना आहेत, अनेक लोक आहेत, हे ना आमचं पूर्ण म्हणजे आम्ही पूर्ण त्यांना म्हणजे मोठ्या मनाने स्वीकारू आणि सगळ्यांना घेऊन जाऊ। एक सामूहिक एक नेतृत्व असणं, याच्यात एक वन मॅन शो किंवा वन मॅन नेतृत्व इथं कुठं दिसत नाही, पण सामूहिक नेतृत्व असणं की जेणेकरून जे आयुष्यभर वेगळ्या वेगळ्या माध्यमातून संघर्ष केलेले ह्या लोकांना कसं एकत्र आणता येईल आणि एक महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। तुमच्या बाबतीमध्ये अशी एक चर्चा आहे की तुम्ही मनोज जरांगेंची भेट घेतली, मनोज जरांगे यांना सोबत घ्यावं किंवा प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यावं, याआधी खरं तर तुम्ही तो प्रयोग केलेला होता। म्हणजे विशेषतः प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा सुद्धा केलेली होती। मनोज जरांगेंसोबत तुमची काही चर्चा झाली का किंवा ती सकारात्मक आहे का? मनोज जरांगे ज्या पद्धतीने म्हणतात की नाही, निवडणूक लढवायची की नाही, मग पाडायचं की नाही हे ठरवू, अजूनही ठरत नाही, ते उपोषणाला बसलेले आहेत। तुमच्याशी आता काय त्यांचं बोलणं झालंय का? नाही, मनोज जरांगेंची माझं नेहमीच बोलणं होतं। एक मला वाटतं एक 10-15 दिवसाच्या अगोदर मी त्यांना भेटलो, राजकीय सुद्धा बऱ्यापैकी चर्चा झाली आणि एक गरीब मराठ्यांसाठी जो लढा देतो आणि अशा मंडळींची त्यांच्या मागं उभा राहणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून माझं त्यांना नेहमीच सहकार्य असते। पण त्यांना मी आता परवा एक वडीलधारी म्हणून मी त्यांना सांगितलं का वडीलधारी ह्याच्यासाठी, कारण का ज्यावेळी मनोज जरांगेंना कोण ओळखत नव्हतं त्यावेळी संभाजी छत्रपती त्यांच्या पाठीशी राहिलेला मी व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की एक वडीलधारी एक सल्ला असा असेल की तुम्ही पाडापाडीचं राजकारण किंवा ह्यालाच पाडतो म्हणजे त्या महायुतीतल्या लोकांना समजेल हे म्हणण्यापेक्षा आपण कसं निवडून आणू शकतो जेणेकरून तुमचा आवाज हा विधानसभेच्या पटलावर तिथं अनेक आमदार तयार होतील, हा माझा त्यांना एक सल्ला होता। माझी चर्चा सुद्धा झालेली आहे त्यांच्याशी, मला वाटतं ते सकारात्मक आहेत। अजूनही ते जरा अंदाज घालले की सरकार त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करतील काही नाहीत आणि म्हणून सध्या तर वेट अँड वॉच ही म्हणजे पॉलिसी तर दिसते। प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल बोललं तर हो, ते एक नॅचरल अलायन्स आहे आमचं आहे, कारण मी शाहू महाराजांचा वंशज, ते बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत आणि म्हणून आमची पूर्वी चर्चा सुद्धा झाली होती। पण मध्ये 1-2-3 गोष्टी अशा घडल्या ज्याच्यातून थोडी नकळत फारकत आलेली दिसते। पण प्रकाश आंबेडकरांना घेऊन जायचं, आम्ही तर ओपन आहोत, पण मध्यंतरी त्यांनी स्वतः स्टेटमेंट केलं होतं की आम्हाला संभाजींच्यावर आम्ही काही जाऊ शकत नाही, म्हणून बघू अजून आहे थोडा वेळ। पण आमचं काही त्यांच्याबद्दल तिरस्कार किंवा आमचं त्यांच्याबद्दल एक वाईट नजरेने आम्ही काही ते पाहत नाही त्याला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 2.5 वर्षांपूर्वी राज्यामधलं महाविकास आघाडीचं सरकार गेलं, महायुतीचं सरकार आलं, जे पक्षफोडाफोडीचं राजकारण झालं, जे सातत्याने टीका केली जाते, याचा तुम्हाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं की राज्यामध्ये शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली किंवा लोकांमध्ये ज्या प्रतिक्रिया आहेत, लोकसभेला जो निकाल आला त्यानंतर विधानसभेला परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, लोकसभेचं निवडणूक ही वेगळी होती, अँटी इन्कम्पन्सी हे दोघांनाही ती नकळत ती लागू आहे। शेवटी हे दोघं
सत्तेतले आणि विरोधातले हे पूर्वी कोण हे यातले लोक सत्तेत होते आणि आता ते विरोधात आहेत. त्यामुळे काय फार वेगळंपण आहे असं नाही, काय नाविन्यपूर्ण असं काही गोष्टी घडलेल्या आहेत या 5 वर्षात तुम्हाला दिसत नाही. म्हणजे एका गावात आपण गेलो, खेडेगावात एक छोटं गाव मोठं गाव असलं ते आपण त्याला काय बुद्रुक म्हणतो आणि छोटं गाव असलं की खुर्द म्हणतो. म्हणजे गावातले लोक एकच असतात पण छोटं मोठं असते. तसंच झालंय. म्हणजे इकडं शिवसेना बुद्रुक, शिवसेना खुर्द, NCP बुद्रुक, NCP खुर्द, म्हणजे हे सगळं तेच लटांबळ आहे. आणि म्हणून लोक स्वतः कंटाळले आहेत. लोकसभा एक वेगळी बाब होती. विधानसभेत स्थानिक प्रश्न असतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आहेत, एज्युकेशन शिक्षणाची धोरणं अजून काय नाहीत, जेच जुनं सगळं चालू आहे. पण पर्याय नसल्यामुळं लोकांना काय अंदाज नसतो. लोकांना वाटतं की ठीक आहे मतदान करायचं आहे. पण आता जर तिसरा एक चांगला सक्षम एक सुसंस्कृत पर्याय आमच्या माध्यमातून येत असेल तर निश्चित एक चैतन्याचं वातावरण हे पाहायला मिळायला लागले. आत्ताच पाहायला मिळालं. म्हणजे अजून आम्ही बाहेर पडलो नाही फिरायला तरी एक वातावरण आपल्याला एक चांगलं झालेलं हे महाराष्ट्रात दिसून येते की लोकांची इच्छा आहे. आणि म्हणून लोकांची इच्छा असताना आपण का थांबावं? आपण आपल्याला असं का म्हणजे महाराष्ट्रात का बंद आपल्याला असावेत की हेच करायचं तेच करायचं, हे दोनच महाविकास आघाडी आणि महायुतीच त्याच्यातच जायचं असं काही नाही. लोकशाही त्याच्यात आम्हाला सुद्धा स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आम्ही सगळे सक्षम पर्याय एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. साधारणतः जर कदाचित तुमची अलायन्स झाली म्हणजे बच्चू कडू असतील किंवा मग राजू शेट्टी आहेत, इतर काही चळवळीतल्या संघटना आहेत, तर मग साधारणतः 288 जागांची तुम्ही तयारी करताय की आणखी काही तुम्ही आकडा एक अंतर्गत तुमच्या ह्याच्यामध्ये ठरवलेला आहे की नाही एवढ्या जागा लढवल्या तर एवढ्या जागांवरती तुम्हाला यश मिळू शकतं? नाही, आज काही लाईन ठरली नाही. आज मला वाटतं कॉमन मिनिमम प्रोग्राम एका म्हणजे आज ठरेल की नाही ठरेल मला माहीत नाही, पण त्या संदर्भात मिटिंग तर निश्चित आहे आणि बऱ्यापैकी लाईन क्लिअर होईल असं मला वाटते. हां, आम्ही हे सगळे छोटे पक्षातले लोक, सगळे चळवळीतले लोक एकत्र आलो म्हणून काहीतरी एकदम 288 म्हणणं मूर्खपण आहे. पण जास्तीत जास्त जागा हे आम्ही लढवायचा आमचा प्रयत्न आहे आणि कुठेही कमी पडणार नाही आहोत. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील आणि एक वेगळा सरप्राईज हे महाराष्ट्राला आम्ही देण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहील. बच्चू कडू तर तुमच्यासोबत सध्या आता बैठकांना हजेरी लावतात. ते म्हणतात की नाही आम्ही तिसरी आघाडी म्हणून राज्यासमोर जाण्याचा प्रयत्न करतोय. आज बच्चू कडूंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत जयंत पाटलांनी ऑफर दिली की बच्चू कडूंनी आमच्यासोबत यावं. बच्चू कडूंच्या बाबतीमध्ये आमची कोणतीही तक्रार नाही किंवा दुमत असण्याचं कारण नाही. बच्चू कडू आम्हाला चालतील. चांगली सगळे पक्षातले लोक कोण एकमेकाला म्हणजे आमंत्रण करत असतील. पण आम्ही तर एकत्र मिटिंग आहे आज आमची. बच्चूभाऊ असतील, मी असेल, राजू शेट्टी असतील आणि आम्ही चळवळीतले लोक आहोत. छोटे लोक असलो तरी चळवळीतले लोक आहोत आणि चळवळीतले लोक किंवा आम्ही एकत्र जो एक घरोबा निर्माण होतो तो कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या छताखाली जाणं तसं अवघड असते. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की बच्चूभाऊ आमच्याबरोबरच आहेत आणि आमच्याबरोबरच राहतील. शेवटचा प्रश्न आहे, जर कदाचित तुम्ही राज्यासमोर गेलात तर मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, मग ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे किंवा इतर सगळे जे काही मुद्दे आहेत, हा वाद सोडवण्यासाठी तुमची नक्की भूमिका काय असेल? म्हणजे विशेषतः आता मनोज जरांगे आजपासून आंदोलन करतायत, दुसरीकडे ओबीसी बांधवावर रस्त्यावरती उतरतोय. मग या सगळ्या वादामध्ये सरकार कुठंतरी कमी पडलंय असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आश्वासन दिलं गेलं होतं असं सुद्धा मनोज जरांगे म्हणतायत किंवा मग आता त्या आंदोलनाला बसलेले आहेत. हा वाद नक्की कसा सोडवला? सत्तेत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सोडवता येतील. त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि आणि जे पर्याय करेक्ट असतात ते निवडायचे असतात. मी वेळोवेळी सरकारला सांगत होतो कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्या मूळ गाभ्यात कोणाला हात घालायचंच नाही आहे. म्हणून त्याचं कॉन्क्रीट उत्तर आज देता येत नाही. आज मराठा समाजामध्ये सुद्धा अस्वस्थ काय, कारण का 2दा आरक्षण उडलेलं आहे आणि मग तिसऱ्यांदा मिळेल का? पण त्याला सुद्धा अनेक वेगळे अँगल आहेत ज्याच्यातनं तुम्हाला ते देऊ शकता. पण त्याच्यासाठी बसावं लागणार, त्यासाठी चर्चा करावी लागते आणि म्हणून सत्तेत आले की सगळ्यांचे प्रश्न सुटू शकतात. आणि शेवटी आरक्षण का द्यावं लागते? कारण का तो मुख्य प्रवाह नसतो आणि मुख्य प्रवाह आणण्यासाठी जे शाहू महाराजांनी आणलं
बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं त्या सगळ्या मुख्य प्रवाह सगळ्यांनाच आणण्याच्या दृष्टिकोनातून माझा तर पूर्वीपासून प्रयत्न आणि ह्याच्या पुढे तर राहणारच आहे. मनोज जरांगेंनी आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे. कदाचित 2-4 दिवसानंतर त्यांची तब्येत खालावू सुद्धा शकते. सरकारकडून आवाहन केलं जाते की तुम्ही आता परत उपोषण करू नका. तुम्ही जरांगेंना काय आवाहन करणार आहात का किंवा काय भेटणार आहात? मनोजला मी पूर्वीपासून सांगते मनोज जरांगे पाटलांना की तब्येत सगळ्यात महत्त्वाची असते. म्हणजे आपली तब्येत व्यवस्थित असली तर आपण आपला लढा उभा करू शकतो, चळवळ उभा राहू शकते. आता सध्या लेटेस्ट कशी तब्येत आहे मला माहीत नाही, पण तब्येत सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्यात अशी माझी त्यांना विनंती राहील. म्हणजे उद्या लढा उभा करायचा असेल, तुम्ही कोणाच्या बरोबर असला तरी, आमच्यावर असला की आणि कोणाच्यावर असला किंवा स्वतंत्र असलात, पण तब्येत हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. तब्येत काळजी घेणं ही महत्त्वाची आहे. म्हणून तब्येत सांभाळत तुम्ही सगळे आंदोलन करावेत अशी माझी त्यांना विनंती राहील. आपण पाहतोय की राज्यामधले अनेक प्रश्न आहेत ते सुटलेले नव्हते, म्हणून आम्ही तिसरा पर्याय जो आहे तो राज्यासमोर देतोय आणि सत्ता आल्यानंतर आरक्षणाचे प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील ते सोडवता येतील, त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.